दादा नमस्ते. मी विकास काळे आदित्य सीडचा प्रतिनिधी. आपण आपल्या शेतामध्ये आदित्य सीडचं फुले किमया 753 हे वाण तुम्ही लागवड केलेलं आहे आणि तुम्ही लागवड केलं ते पाहण्यासाठी मी आज यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर त्यांनी मागच्या वर्षीच्या अनुभवातून आदित्य सीडचं 753 हे वाण लागवड केलेलं आहे आणि थोडक्यात त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. जकेरिया मिया कुरेशी. गावाचं नाव? राहायला माजलगावला आहे, पर शेती मंद्रा शिवारमध्ये आहे. हां. तालुका? तालुका माजलगाव, जिल्हा? बीड. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9850 322 622. हां. तुम्ही आता आज तुमच्या शेतामध्ये आदित्य सीडचं 753 हे वाण तुम्ही लागवड केलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? हे चांगली व्हरायटी आहे. आम्ही गेल्या वर्षी बी केली. आम्हाला जे आहे कमी पाऊसमध्ये बी जे आहे तर ह्याचा 10 क्विंटलचे मुरीचा ऑर्डर झाला आम्हाला. पर यंदा पाऊस काळ चांगला आहे आणि आम्ही हे जे आहे 2 एकरमध्ये नुसतं 32 किलो बी पेरलेलं आहे. यंदा पातळ पेरली आम्ही ह्याला, कारण फुटवे चांगले आहे. फुटवे चांगले आहेत. हां, फुटवे चांगले, त्याच्यामुळे आम्ही कमी बी पेरलं ह्याला आणि तुरीचे पाटे टाकले त्याच्यामध्ये. व्हरायटी नंबर 1 आहे. दाना एकदम मोठा आहे याचा. कमी पाणीमध्ये बी येणारी व्हरायटी आहे समजा. कमी पाण्यावर येणारी व्हरायटी. आणि तुम्ही पाहू शकतात बुडापासून ते शेंड्यापर्यंत फुलांची संख्या पाहू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला मागच्या वर्षीच्या आपल्या दादांनी मागच्या वर्षी आदित्य सीडचं 753 हे वाण लागवड केलं होतं आणि मागच्या वर्षीच्या अनुभवातून त्यांनी यावर्षी 2 एकर क्षेत्रावरती आपलं आदित्य सीडचं 753 हे वाण लागवड केलेलं आहे. आणि तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता या वाणाबद्दल? हे वाणाबद्दल नंबर 1 वाण आहे. समजा कमी दिवसामध्ये बी समजा जसं की लोक मिरगीला पेर जे करतात, समजा थोडाफार उशीर बी झाला 30 जुलैपर्यंत बी ह्याला पेरू शकतात. 30 जुलैपर्यंत पेरू शकतात. समजा लई लोक काय करतात, पाऊस काळ लवकर पडला तर 15ला 16ला पेरतात. समजा जुलैचा बी महिना आला 10 जुलैपर्यंत बी ह्याला पेरू शकतात. आणि उतारमध्ये जे हे तर जास्ती काय फरक नाही पडणार ह्याचा. तर तुम्ही शेतकऱ्याला असं सांगताना समजा त्यांचं म्हणणं असं आहे की कुरेश साहेबांचं की एकदम जबरदस्त व्हरायटी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी येणाऱ्या 2025 खरीप हंगामासाठी लागवड करावी. धन्यवाद. नंबर 1 आहे.